नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत। जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना। अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा। नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण स्पार्श रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजेच सिंगल नोडल एजन्सी सिस्टममध्ये नोंदणी कशी करायची, कोणासाठी असते, कोणती कागदपत्रे लागतात आणि रजिस्ट्रेशननंतर पुढे काय प्रक्रिया असते हे संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत। ही प्रणाली भारत सरकारच्या पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम PFMS अंतर्गत कार्यरत आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT व्यवस्थापनासाठी वापरली जाते। स्पार्श म्हणजे नेमकं काय? स्पार्श म्हणजे सिंगल नोडल एजन्सी सिस्टम फॉर पेमेंट अँड रेकन्सिलिएशन ऑफ स्कीम्स। याचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी योजनांचा निधी एकाच नोडल खात्यात जमा करणे, त्या खात्यातून लाभार्थ्यांना थेट DBT पद्धतीने पैसे देणे, निधीचा पारदर्शक वापर आणि ट्रॅकिंग करणे। पूर्वी अनेक स्तरांमधून निधी फिरत असे, आता स्ना प्रणालीमुळे निधी थेट सिंगल नोडल एजन्सी खात्यात जमा होतो आणि त्याच ठिकाणाहून वितरित केला जातो। स्पार्श रजिस्ट्रेशन कोण करू शकतो? सामान्य नागरिक यासाठी नोंदणी करू शकत नाहीत। ही प्रणाली फक्त अधिकृत सरकारी अधिकारी आणि संस्था यांच्यासाठी आहे। नोंदणी करू शकणारे शासकीय विभाग, DDO ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर, स्कीम इम्प्लिमेंटिंग एजन्सी, स्ना अकाउंट ऑपरेटर, जिल्हा राज्यस्तरीय अधिकृत अधिकारी। स्पार्श रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप। आता मुख्य भाग फॉर्म कसा भरायचा ते पाहूया। स्टेप 1, अधिकृत पोर्टलला भेट द्या। सर्वप्रथम PFMS स्पार्शच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। स्टेप 2, युजर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा। होमपेजवर न्यू रजिस्ट्रेशन किंवा युजर रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा। स्टेप 3, डिपार्टमेंट डिटेल्स भरा। येथे तुम्हाला खालील माहिती द्यावी लागेल: डिपार्टमेंट नेम, स्कीम नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट, एजन्सी टाइप। योग्य योजना निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे। स्टेप 4, बँक अकाउंट डिटेल्स भरा। ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे। स्ना बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, बँक नेम, ब्रांच नेम हे खाते सरकारकडून अधिकृत असले पाहिजे। स्टेप 5, कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा। अधिकृत ईमेल, मोबाईल नंबर, OTP व्हेरिफिकेशन। OTP योग्य टाकल्याशिवाय पुढे जाता येत नाही। स्टेप 6, युजरनेम आणि पासवर्ड तयार करा। स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा। पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर असणे आवश्यक असते। स्टेप 7, फायनल सबमिट करा। सर्व माहिती तपासून सबमिट बटन दाबा। रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्रे, नोंदणी करताना खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात: अधिकृत आदेशपत्र, ऑथरायझेशन लेटर, एजन्सी कोड, DDO कोड, पॅन नंबर, बँक पासबुक कॉपी, आधार। अधिकाऱ्याचे सर्व कागदपत्रे स्कॅन करून PDF स्वरूपात ठेवावीत। स्ना अकाउंट म्हणजे काय? स्ना अकाउंट म्हणजे सिंगल नोडल एजन्सी बँक अकाउंट। या खात्यात केंद्र, राज्य सरकार निधी जमा करते, त्याच खात्यातून पुढे लाभार्थ्यांना DBTद्वारे पैसे दिले जातात। या प्रणालीमुळे निधीचा अपव्यय कमी होतो आणि पारदर्शकता वाढते। रजिस्ट्रेशन नंतर काय करायचे? नोंदणी यशस्वी झाल्यानंतर लॉग इन करा, प्रोफाईल कंप्लीट करा, स्कीम मॅपिंग करा, बेनिफिशरी डेटा अपलोड करा, पेमेंट अप्रूव्हल प्रोसेस सुरू करा। पेमेंट करण्यापूर्वी सर्व डेटा व्हेरिफाय करणे आवश्यक असते। सामान्य चुका आणि उपाय: 1, OTP येत नाही, मोबाईल नेटवर्क आणि ईमेल तपासा। 2, बँक व्हॅलिडेशन फेल, IFSC आणि अकाउंट नंबर पुन्हा तपासा। 3, लॉग इन एरर, फॉरगॉट पासवर्ड वापरा। 4, स्कीम दिसत नाही, हायर ऑथॉरिटी किंवा स्टेट नोडल ऑफिसरशी संपर्क साधा। महत्त्वाच्या सूचना: चुकीची माहिती दिल्यास लॉग इन ब्लॉक होऊ शकते। पासवर्ड गोपनीय ठेवा। अधिकृत ईमेल वापरा। फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच ही प्रणाली आहे। निष्कर्ष मित्रांनो, स्पार्श ही प्रणाली सरकारी योजनांचा निधी पारदर्शकपणे आणि थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुम्ही शासकीय विभागात काम करत असाल किंवा स्ना अकाउंट ऑपरेटर असाल तर योग्य माहिती भरून नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे। ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि तुमचे प्रश्न कॉमेंटमध्ये नक्की विचारा। नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत। जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना। अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा।